नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं या ठिकाणी स्वागत आहे. मी STI रोहिदास चोंदे पाटील. बघा, आपण प्रत्येक जण जॉबसाठी प्रयत्न करतो आहे. प्रत्येकाला नोकरी पाहिजे आहे, प्रत्येकाला कोणतीतरी पोस्ट पाहिजे आहे. मात्र प्रत्येकाला माहीत आहे माझ्यामध्ये काहीतरी कमकुवत दुवे आहेत. मित्रांनो, तुम्हाला IAS बनायचं आहे, UPSC मधून MPSC मधून डेप्युटी कलेक्टर तहसीलदार बनायचं आहे, कंबाईनमधून PSI STI ASO बनायचं आहे, सरळ सेवेमधून तलाठी, ग्रामसेवक, पोलीस यासारखे पदं मिळवायचे आहेत. मात्र आपल्या प्रत्येकामध्ये काही सवयी या निगेटिव्ह असतात. मग त्या सवयींवर आपल्याला मात करता आली पाहिजे. जे काही सक्सेस झालेले व्यक्ती आहेत, जे अधिकारी आहेत, यांनी काही सवयी या आपल्यापेक्षा वेगळ्या लावलेल्या असतात. तुम्हाला शिव खेरा यांचं वाक्य माहीत असेल की प्रत्येक व्यक्ती हा कार्य करत असतो, प्रत्येक व्यक्ती हा संघर्ष करत असतो, प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो. परंतु ती मेहनत ही इतरांपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर केली तर तो व्यक्ती लवकर सक्सेस होतो. मग ती इतरांपेक्षा वेगळं पण नेमकं काय असतं, त्या बाबी आपल्याला आज बघायची आहे. आपण आज अशा 10 सवयी बघणार आहोत की ज्या तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत घेऊन जाईल. मग ते तुम्ही अभ्यास करत असाल, नोकरी करत असाल, एखादा व्यवसाय करत असाल, त्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे उद्या तुम्ही नोकरीला लागल्यानंतर सुद्धा त्या सवयी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. मग कोणत्या आहेत त्या 10 सवयी की ज्या तुम्हाला नोकरी मिळवून देतील, ज्या तुम्हाला सक्सेस बनवून देतील? मित्रांनो, तुम्ही अभ्यास करताना या सवयी जर फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला यशाचं शिखर गाठण्यासाठी 100% या ठिकाणी मदत होईल. पहिला मुद्दा या ठिकाणी तो म्हणजे उशीर करायचा नाही. काय? उशीर नकोय. आज आत्ता ताबडतोब. काय म्हणतोय मी? आज आत्ता ताबडतोब. आणि याच्यामध्ये डेली सातत्य असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे मी स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे, मला करंट अफेअर्स हे दररोज त्या ठिकाणी मी केलं पाहिजे. करंट अफेअर्सच्या डेली नोट्स काढल्या पाहिजे. मित्रांनो, हे काम म्हणजे आता बोलायला खूप सोपं वाटतं की दररोज चालू घडामोडीच्या नोट्स काढल्या पाहिजे. हे प्रत्येकाला सोपं वाटतं, MPSC करणारा विद्यार्थी असू द्या, कोणताही असू द्या. मात्र हे एक कंटाळवाणं काम सुद्धा वाटतं बऱ्याच जणांना, म्हणजे आहे सुद्धा ते. याच्यात फार कमी म्हणजे 5-10% विद्यार्थी असतात की ज्यांना ते खूप आवडीचं काम वाटतं. आवडीचं वाटत जरी असेल तरी ते दररोज करणे हे कुठेतरी तुम्हाला त्या ठिकाणी सोपं नसतं. मग या ठिकाणी तुमची ही सवय कामाची आहे ती म्हणजे उशीर नको आहे. आजचं काम आजच करायचं आहे. तुम्ही प्लॅनिंग केलं असेल, आज जे ठरवलंय ते आजच वाचून झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल नाही नाही आजचं उद्या करू, मग उद्याचं कधी करायचं? तर ते असं पुढे पुढे निघून जाणार आणि तुम्ही त्या अपयशी लोकांच्या यादीमध्ये गणल्या जाणार. मग तुमचा एका मार्क्सने रिझल्ट जातो. त्याच्या मागं कारण हेच असतात की टाळाटाळ करणे. जे टार्गेट्स मी ठरवलेले आहे, जे प्लॅनिंग्स मी केलेले आहे, त्याचं मी त्या ठिकाणी हे केलेलं नाही, त्याची अंमलबजावणी मी करू शकलो नाही. ज्या दिवशीचं काम त्याच दिवशी मी करत गेलो नाही, त्यामुळे मग माझा सिलेबस कंप्लीट होत नाही. आणि आपल्या अपयशाला मित्रांनो मग आपणच जबाबदार ठरतो. ते आपण दुसऱ्याला सांगू अथवा न सांगू, ते आपल्याला माहीत असतं. आपला आवाज सांगत असतो की बाबा तू जे दररोजचं काम दररोज करायला हवं होतं तर ते न केल्यामुळे मी ठरवलंय मला आजपासून सकाळी 5 वाजता उठायचं आहे. मी अलार्म सुद्धा लावलेला आहे. मात्र मी म्हणतो नाही नाही मला थोडी झोप आली आहे, मी आज 7 वाजेपर्यंत झोपतो, उद्यापासून उठेल. मित्रांनो, ही उद्या जेव्हा तुमच्यामध्ये येतं तेव्हा समजायचं आपल्यासाठीची ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. नक्कीच तुम्हाला हा पहिला उपाय जर तुम्ही करायला शिकलात मित्रांनो तर तुम्ही 100% यशाच्या शिखरावर जाणार आहात. काय? उशीर करू नका, टाळाटाळ करू नका, त्याच वेळी ते काम करायला शिका. पहिला मुद्दा. दुसरी सवय काय? तर दुसरी सवय फार महत्वाची आहे, ती म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा. मित्रांनो, सक्सेस लोकांमधील आणि अपयशी लोकांमधील हा फार महत्वाचा फरक आहे. काय? की स्वतःशी प्रामाणिक. तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला कमी मार्क्स पडले, एखादा विषय तुमचा त्या ठिकाणी लो आहे, कमकुवत आहे, ते मान्य करायला शिका. अरे माझा 2 मार्क्सना रिझल्ट गेलाय ना, याला मी स्वतःच जबाबदार आहे. मी
ज्या पद्धतीने ठरवलं होतं त्या पद्धतीने गोष्टी न केल्यामुळे मी अपयशी ठरलो, अपयशाला मी जबाबदार आहे, हे जेव्हा तुम्ही मान्य कराल, जेव्हा तुम्ही त्या अपयशाचा प्रामाणिकपणे स्वीकार कराल, तेव्हाच तुम्ही प्रगती करू शकणार आहात. तुम्ही जर अपयशाला झाकायला लागले, नाही नाही पेपर अवघड होता, माझी त्यावेळेस तब्येतच बरी नव्हती, किंवा मग माझे ते 2 प्रश्न चुकले नसते तर रिझल्ट आला असता, काय ते 2 प्रश्न चुकले नसते तर, मित्रांनो हे एकदम मूर्खपणाचे वाक्य आहेत. रिअली सांगतोय, म्हणजे मी स्वतः सुद्धा अनुभवलेले आहेत. काही वेळेस मी सुद्धा असे कारण दिले सुरुवातीच्या काळामध्ये. हे प्रत्येक जण करतो, प्रत्येक जण आपला अपयश लपवण्यासाठी त्या ठिकाणी अशी कारण सांगत असतो. नाही नाही ते 2 प्रश्न बरोबर आले असते ना, अरे आपण आज क्लास 1 होतो त्या प्रीमधील, म्हणजे नंतरची ती मेन्स बाजूला राहिली, पुढचं बरंच काही इंटरव्ह्यू वगैरे त्या राहिल्या, त्या एका मार्क्समुळे मी माझी गेली ती पोस्ट. असं आपण खोटारडे धंदे करत असतो. आपल्याला माहीत असतं की मी स्वतःचा बचाव करतो आहोत. ते मानसशास्त्रामध्ये आहे, त्या स्वसंरक्षणासाठीच्या वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत असतात प्रत्येक मानवामध्ये. मग त्यांचा आपण वापर करतो. स्वतःप्रती आपण त्या ठिकाणी प्रामाणिक राहत नाही, आपण कमी पडलो याचा आपण स्वीकार करत नाही, हे लक्षात घ्या. आपण म्हणजे स्वतः थोडंसं केलंय आपल्याला, आपण 10 तासाचं टार्गेट ठेवलं होतं, 2 तास अभ्यास केला आणि तुम्ही जर समाधानी होत असाल, नाही नाही झालाय ना 2 तासात, हे एकदम अत्यंत चुकीचं आहे. अशा सवयी लावून घेऊ नका. सवय काय असली पाहिजे, स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे तुम्ही. नक्कीच तुम्हाला या सवयीचा खूप मोठा फायदा होणार आहे मित्रांनो. स्वतःचं हे काय आहे, मानसिक सवय आहे, ही तुमच्या वर्तनामधील सवय आहे, ही बदलवा. तिसरा मुद्दा, दररोजचे लक्ष्य दररोज पूर्ण करा. आज जे मी काही टार्गेट ठेवलंय ना, आजच्या दिवसामध्ये मला काय करायचं ते आजच पूर्ण करा. टार्गेट संपल्याशिवाय, मी ठरवलंय मला इतकं तास वाचायचं आहे, इतके पुस्तकं त्या ठिकाणी, इतके टॉपिक्स करायचे आहे, ते टॉपिक संपल्याशिवाय त्या दिवशी झोपू नका. म्हणजे खरं म्हणजे तुमचं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय, त्या दिवसापुरतं ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबू नका. मी थकलोय म्हणून थांबलोय असं जर तुम्ही म्हणत असाल की मी थकलो म्हणून थांबतोय, ते चुकीचं आहे. तुम्ही काय म्हटले पाहिजे, माझं आजचं टार्गेट पूर्ण झालंय म्हणून मी थांबलोय. मित्रांनो कळतंय? नक्कीच तुमच्या डोक्यात घुसत असेल की थकलो म्हणून थांबायचं नाही, टार्गेट पूर्ण झालं तरच थांबायचं. ओके, तिसरा फार महत्वाचा मुद्दा, दररोजचं लक्ष दररोज पूर्ण झालं पाहिजे. चौथा मुद्दा सुद्धा फार महत्वाचा आहे. आता थोडंसं हा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने घेऊ शकतो, पण माझं मत आहे की लिहायला शिका, थोड्याशा नोट्स काढायला शिका. मी काय वाचतोय त्याचं थोडं नोटिंग करायला शिका. मित्रांनो, तुम्ही जर लिहायला लागलात तर तुमच्या लक्षात राहण्यामध्ये जास्त त्या ठिकाणी फायदा होतो, हे मला तरी वाटतं. मी स्वतःचा अनुभव आहे बघा. या प्रत्येक सवयी प्रत्येकाला जशाच्या तशा लागू पडतील असं अजिबात नाहीये. एखादा विद्यार्थी मित्र जर असेल की नाही मला अजिबात लिहिण्याची गरज नाहीये, मी वाचून माझ्या सगळं लक्षात राहतं, तर ठीक आहे. परंतु तरीही मी म्हणेल की तुम्ही जर नोट्स काढायला शिकलात तर काय होईल, जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा जर तुम्ही नोट्स काढून ठेवलेले असेल, शॉर्टमध्ये ती लिहून ठेवलेलं असेल, तर तुम्हाला रिव्हिजन करायला अत्यंत सोपं जाईल. मित्रांनो, कोणतीही परीक्षा देत असा, रिव्हिजन जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही फार मोठी चूक करतात. फक्त अभ्यास महत्वाचा नाहीये, तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. तुम्ही जेव्हा रिव्हिजन करतात त्यावेळेस तुमचे ते जे प्रश्न असतात त्याची ॲक्युरेसी जी असते ती वाढते, तुमचे प्रश्न चुकत नाही, तुमच्या सिली मिस्टेक्स होत नाही. त्याच्यामुळे लिहायला शिका, नोट्स काढायला शिका, ही फार महत्त्वाची सवय आहे असं मला वाटतं. बघा, तुमच्या प्रत्येकाची वेगळी पद्धत असू शकते, मात्र माझी ही तुम्हाला विनंती असेल की लिहिणे वाढवा. न्यूजपेपर वाचता आहेत, तुम्हाला नोट्स काढल्या पाहिजे. तुम्ही करंट अफेअर्सच्या, तुम्ही वेगवेगळ्या त्या ठिकाणी पुस्तकं वाचता आहात, तुमच्या याच्यामध्ये नोटिंग करून ठेवलं पाहिजे. आणि पुढचा मुद्दा 5वी सवय जी आहे मित्रांनो, ती सुद्धा महत्त्वाची, कारण की नियोजन, त्याच्यामध्ये नियोजन आहे. नियोजन करा, पण कसं नियोजन, लवचिक करा, त्याची अंमलबजावणी कडक करा. आपला उलटा घोळ आहे, आपण नियोजन कडक करतो आणि अंमलबजावणी लवचिक करतो. म्हणजे आपण ठरवतो मला उद्या 14 तास अभ्यास करायचा आहे, मग त्याच्यामध्ये 1 मिनिट सुद्धा तुम्ही ते पार मध्ये ब्रेक देण्यासाठी नको म्हणतात, आणि जेव्हा अभ्यास करायला जातात तेव्हा मग तो 4 तासही झालेला नसतो. तसं करू नका. 8च तासाचं नियोजन करा, 2-2 तासानंतर अर्ध्या तासाचा गॅप ठेवा. मात्र जे नियोजनात ठरवलंय ते मात्र त्यावेळेस पूर्ण करायला शिका.
काय म्हणतोय मी, प्लॅनिंग हे लवचिक असलं पाहिजे, मात्र त्याची अंमलबजावणी कठीण कठोर असली पाहिजे. जे ठरवलंय ते झालंच पाहिजे. त्याच्यातून काय होतं, तुम्हाला शिस्त लागते, आपल्याला स्वयंशिस्त लागते. आपल्यासाठी जे मग इतर अडथळे ठरणारे घटक असतात, मोबाईल, इतर मित्रमंडळी, घरचे, हे आपल्या प्लॅनिंगच्या आत जर यायला लागले तर आपण यांना टाळतो. आपण म्हणतो नाही नाही, मी हे ठरवलेलं आहे आज. आणि जर तुम्ही ते नियोजन अत्यंत असं कडक करून ठेवलं तर मग ते तुमच्यावर दडपण येतं. आणि त्या नियोजनातला मग थोडं जरी अर्ध्या तासाचा घोळ झाला तरी तुम्हाला वाटतं आपलं काहीच त्या ठिकाणी आपण त्या नियोजनाला योग्य असं वागलो नाही. तो एक वेगळं प्रेशर तुमच्यावर येतं. म्हणून नियोजन लवचिक करा, मात्र त्याची अंमलबजावणी कठोर करायला शिका. 5वा मुद्दा, 5वी ती अत्यंत महत्त्वाची नियोजनाची सवय. 6वी सवय काय, 6वी सवय तुमच्यामध्ये असली पाहिजे. ती म्हणजे तुम्ही जे काही टार्गेट ठेवता आहेत त्या 2-2 दिवसाचं, 8-8 दिवसाचं, महिनाभराचं जे काही ते प्लॅनिंग करणार आहात, ते टार्गेट तुमचं जे असणार आहे ते कठीण नसलं पाहिजे. सोपे लहान टार्गेट्स ठेवा मित्रांनो. एखादं शिखर तुम्ही जेव्हा चढतात तेव्हा तुम्ही असं म्हणत नाही मी एकाच फरलांगामध्ये पूर्ण शिखर चढून जाईल. तुम्हाला एक पायरी चढायची आहे. ती एक पायरी, आधी एका पायरीवर लक्ष केंद्रित करा. नाहीतर मग चला मला 2 दिवसामध्ये तात्यांचा ठोकळा पूर्ण वाचून टाकायचा आहे, माझं वाचन स्पीड किती आहे. चला एखादा सक्सेस विद्यार्थी म्हटलं की चला मी म्हणतोय तुम्हाला मी मोरावळंबे आणि सरांचं पुस्तक एका दिवसामध्ये पूर्णतः वाचून टाकायचो, म्हणजे दिवसही मला लागायचा नाही. मग तुम्ही माझं ऐकलंय आणि तुम्ही म्हणतात चला मी एका दिवसामध्ये मोरावळंबे सरांचं पुस्तक वाचून टाकतो. मित्रांनो, माझी स्पीड काय आहे, मी किती दिवस त्याच्या आधी त्याच्यावर किती रिव्हिजन्स मारलेले आहेत, मला तो विषय किती समजला, तुमचं तितकं बॅकग्राऊंड आहे का. बघा, ही प्रत्येकाचं, म्हणजे एखादा त्या ठिकाणी IAS अन्सार सर म्हणतायत की चला मी 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी याचा अभ्यास केला, मी 9 महिन्यामध्ये प्रीचा अभ्यास केला. मग तुम्ही ठरवतायत मी 9 महिन्यामध्ये प्रीचा अभ्यास करणार. त्यांनी त्याच्यासाठी वेगळे काय मेहनती घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला माहीत आहेत का. एखादा मी उद्या बोललो की मी STI पूर्व जी पास झालो, मी त्यावेळेस कोणताही अभ्यास केला नव्हता, पुस्तकच हातात घेतलं नव्हतं, डायरेक्ट जाऊन बसलो आणि STI पूर्व पास झालो. मित्रांनो, तुम्ही म्हणाल अरे मी डायरेक्ट जाऊन बसेल आणि पास होईल, परंतु मी त्याच्या आधी 4-6 वर्षे काय केलं होतं. त्या आधीचे 3 महिन्याबद्दल मी तुम्हाला बोललो की मी आधीचे 3 महिने काय केलं नाही. मी ग्रामसेवक होतो, माझ्याकडे कामाचा लोड होता, मला अभ्यास करता आला नाही. मात्र त्या 3 महिन्याच्या आधीची जे 6 वर्षे होती त्याच्यात मी काय घासलं होतं हे तुम्हाला माहीत आहे का. तर कधीही तुम्ही जे टॉपर्सच्या इंटरव्ह्यूज ऐकतात, सक्सेस लोकांच्या स्टोरीज ऐकतात ना, ते तेवढ्या विशिष्ट पिरियड पुरत्या ऐकतात, त्या 2 वर्षापुरत्या. त्या 2 वर्षाच्या आधी त्यांचं ते बॅकग्राऊंड जे असतं, काही शालेय जीवनातलं असेल, इतर गोष्टी असेल, इतर त्यांचं घरचं वातावरण असेल, त्या बाबी तुम्हाला माहीत असतीलच असं नव्हे. त्यामुळे कधीही आपलं टार्गेट स्वतःच्या क्षमतानुसार ठरवा की बाबा मी हे ठरवतोय, मला 2 दिवसामध्ये एवढ्या गोष्टी करायच्या होतील का माझ्याकडून, माझा तेवढा वेग आहे का, माझं त्या गोष्टीचं तितकं ते नॉलेज, मला बॅकग्राऊंड आहे का, माझ्याकडे त्याचं पूर्वज्ञान आहे का, त्यानुसार ठरवा. एखादा विषय, आता तुम्ही इंग्रजी घेता आहात, इंग्रजी तुम्हाला अवघड जात असेल तर त्याला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. भूगोलासारखा विषय सोपा जात असेल तर कमी वेळ द्या. तुमचं टार्गेट जे आहे ते सोपं असलं पाहिजे. काय, टार्गेट सोपं असलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाची 6वी सवय मित्रांनो. 7वी सवय बघा, 7वी सवय तुमच्याकडे असली पाहिजे, ती म्हणजे टेस्ट. मित्रांनो, टेस्ट सिरीज ज्याला आपण म्हणतोय, थोडक्यात आता त्या टेस्ट सिरीजच तुम्ही लावल्या पाहिजे, अशातला भाग नाहीये. तुम्ही प्रश्नांचा सराव केला पाहिजे. तुम्ही क्लासेसच्या आसपास असाल तर टेस्ट सिरीज लावा, तुमच्याकडे आर्थिक गोष्टी चांगल्या असतील तर टेस्ट सिरीज लावा. जे ग्रामीण भागामध्ये आहे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्यांनी PDF स्वरूपामध्ये ऑनलाईन टेस्ट हे करा. टेलिग्राम चॅनल्स असतात, विविध वेबसाईट्स आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, PDF स्वरूपात घ्या. मार्केटमधून एखादा संभाव्य प्रश्नसंच घ्या आणि वेळ लावून सोडवायला शिका. मात्र प्रश्नांचा सराव झालाच पाहिजे. टॉपिक वाईज प्रश्न सोडवा सुरुवातीला, नंतर ओव्हरऑल त्या ठिकाणी ती चाचणी देण्याचा प्रयत्न करा. काय होईल याच्यातून, माझा अभ्यास नेमका कोणत्या टॉपिकमध्ये कमी पडतोय, मी कोणत्या विषयामध्ये कमी पडतो आहे, मी नेमके माझे प्रश्न चुकतायत ते कोणत्या घटकांचे चुकता आहेत, ते का चुकता आहेत, नेमकं मी ते वाचलेलं नाहीये म्हणून चुकता आहेत की वाचलेलं असूनही काहीतरी घाई गडबड केल्यामुळे चुकता आहेत. मग मला वेळेचं नियोजन जमतं आहे का, मला वेळ पुरतो आहे का, मला तो पूर्ण प्रश्न वाचायची सवय लागली आहे का, मी मध्येच अर्धवट प्रश्न वाचून उत्तर देऊन टाकतो आणि नंतर ते चुकतं आहे. हे सगळं तुम्हाला केव्हा कळेल, टेस्ट सिरीज.
प्रश्नांचा सराव, स्वतःच्या चुका या ठिकाणी तुम्हाला शोधता येतील. अत्यंत महत्त्वाची सवय मित्रांनो. तुम्हाला अधिकारी बनायचं असेल, नोकरी मिळवायची असेल, तर त्या अभ्यासामधील ही एक अत्यंत महत्त्वाची सवय आहे, टेस्ट सिरीज, प्रश्नांचा सराव. आता 8वा मुद्दा थोडासा वेगळा आहे, परंतु हा सुद्धा तुमच्या लाईफला एक वेगळी दिशा देतो. तो म्हणजे अंधानुकरण करू नका. टॉपर्सचे अंधानुकरण करू नका. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तुम्ही एखादा MPSC मधून UPSC मधून सक्सेस झालेल्या मित्रांचा इंटरव्ह्यू ऐकतात, त्यांची सक्सेस स्टोरी ऐकतात, मग त्यांनी असं असं केलं, मी तसंच करणार. मित्रांनो, त्याच्या आणि तुमच्या क्षमता वेगळ्या आहेत, त्याच्या आणि तुमचे वातावरण त्या ठिकाणचं वेगळं आहे, त्याची आणि तुमची परिस्थिती वेगळी आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही त्याचं अनुकरण करा, त्याच्यातल्या गुण घ्या, मात्र ते तुमच्या परिस्थितीशी जुळवून त्यामध्ये थोडीफार बदल करायला शिका. अंधानुकरण नको आहे. त्याच्यामध्ये स्वतःच्या काही गोष्टी ॲड करा, स्वतःचे तत्व ॲड करा. मी म्हणतोय तुम्ही नोट्स काढा म्हणून तुम्ही नोट्स काढू नका. तुम्हाला नोट्स काढून कळतंय का? नसेल कळत तर तुमच्या पद्धतीने थोडंसं त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी हे करा. बाबा, एखादा विद्यार्थी म्हणतोय आम्ही डिस्कशन करत होतो, मग तुमच्यासोबत डिस्कशन करण्यासाठी तितक्या चांगल्या प्रतीचे मित्र आहेत का, की टाइमपास करणारे आहेत, तेही तुम्हाला बघावं लागेल. नाहीतर मग तुम्ही एक सिरियस आहात आणि 2 मित्र अत्यंत म्हणजे त्याला ते हौशी प्रकारातील आहेत, त्यांना अजिबात सिरियसनेस नाही आहे, त्यांच्याबरोबर जर तुम्ही डिस्कस करायला लागली तर तुमची वाट लागू शकते. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही टॉपर्स सांगतायत तसंच करा असं या ठिकाणी नाही आहे. तुम्ही त्यांचं अनुकरण करा, मात्र तुमच्या भोवतालच्या परिस्थितीशी त्या ठिकाणी ते जुळतंय का त्याच्यानुसार करायला शिका. 8वा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, अत्यंत महत्त्वाची सवय. आणि 9वी सवय म्हणाल तर आपली स्वतःची रणनीती बनवा. मित्रांनो बघा, आता एखादा व्यक्ती म्हणतोय मी इतका तास या विषयाचा अभ्यास करायचो, इतका तास त्या विषयाचा अभ्यास करायचो, मग तुम्ही म्हटले मी तितकाच तास करू. हे योग्य आहे का? तुमचं गणित तुम्हाला माहीत आहे, तुमचं गणित किती स्ट्रॉंग आहे. एखादा विद्यार्थी आर्ट शाखेचा आहे, एखादा सायन्सचा आहे, एखादा कॉमर्सचा आहे. आता हे तिघजण गणित बुद्धिमत्तेचा सारख्या पद्धतीने सारखा वेळ अभ्यास नाही करू शकत. प्रत्येकाचाही त्या ठिकाणी वेगवेगळा वेळ असणार आहे. एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, त्याचं C-SAT वगैरे चांगलं असू शकतं, आर्टच्या विद्यार्थ्याचं ते कमकुवत असू शकतं. तुम्हाला तुमच्या पद्धतीने करावं लागेल. आता मी एक लेक्चर या ठिकाणी ऐकलं एका IAS अधिकाऱ्याचं, त्यांनी सांगितलं की ते जे C-SAT आहे, गणित बुद्धिमत्ता वगैरे, मी त्याचं काही पुस्तकच वाचलं नाही, फक्त मागील प्रश्नपत्रिका बघितल्या 2 वर्षाच्या आणि मी IAS त्या ठिकाणी क्लिअर होऊन गेले. मित्रांनो, आता तुम्ही जर म्हटले की बाबा ते टॉपर म्हटलेले आहे, मी याचं पुस्तक वाचलं नाही, फक्त मागील प्रश्न बघितले आणि हे क्लिअर केलं, मग तुम्ही म्हटले मी तेच करतो, चालेल का? आता एखादा समजा आर्टमधला विद्यार्थी आहे, ज्याचं MA त्या ठिकाणी इतिहासामध्ये झालेलं आहे, BA इतिहासात झालेलं आहे, त्याला इतिहासाचा आधीपासून तो खूप चांगला त्या ठिकाणी हे आहे, अभ्यासक आहे, आणि तो तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगतोय की चला मी इतिहासाचं ते एकदा बिपिनचंद्रांचं पुस्तक वाचलं होतं, नंतर मी त्यावर काही काम केलं नाही, तरी मला इतिहासामध्ये सगळ्यात चांगले मार्क्स पडले. मग तुम्ही तसं ते एकदाच वाचून होईल का? कारण त्या व्यक्तीने आधीचे 2-4 वर्षे त्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. इंग्रजीचा आहे, इंग्रजी विषय आहे, इतर भूगोल आहे, कोणताही विषय प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. प्रत्येक जणाची त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. मी काय म्हणतोय, आपली स्वतःची रणनीती असली पाहिजे. आपल्या स्वतःच्या कमकुवतपणानुसार, आपल्या स्वतःच्या स्ट्रॉंगनेसनुसार तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल. आणि सगळ्यात शेवटचं 10वी जी सवय तुम्हाला असली पाहिजे ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय. मित्रांनो, तुम्ही जेव्हा जॉबसाठी प्रयत्न करतात, तुम्ही जेव्हा परीक्षांचा अभ्यास करत असतात, तेव्हा तुमच्या सभोवताली तुम्हाला प्रेरित करणाऱ्यांपेक्षा तुमचं खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला भेटणारे तुम्हाला सांगणार नाही अरे तुझं लगेच होऊन जाईल काम, अरे किती कॉम्पिटिशन आहे, ती इतक्या अवघड विषय आहे, किती तो सिलेबस त्या ठिकाणी व्यापक स्वरूपाचा सिलेबस आहे. काहीतरी जे 5-8 वर्षापासून अपयशी होत आहेत, जुने पडून राहिलेली मुलं आहेत, ते तुम्हाला म्हणतील अरे आम्हाला 10 वर्ष झाले, आमची अजून प्री निघत नाही, आणि तू काय म्हणतो मी एका वर्षात पोस्ट काढणार. मित्रांनो, तुमच्या भोवताली निगेटिव्ह एनर्जीचा संचार होत राहणार आहे, आणि मग तेथे तुमचा म्हणजे काय म्हणतात त्याला कस लागणार आहे की तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे.
तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी कशा पद्धतीने सिद्ध करू शकतात या सगळ्या निगेटिव्ह विचारांमधून स्वतःचे पॉझिटिव्ह विचार, स्वतःची एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही कसं अभ्यासात टिकून राहणार हे तुमच्यावर ठरणार आहे. तुमचा स्वतःमध्ये किती विश्वास आहे, स्वतःवर किती त्या ठिकाणी तुमचा भरोसा आहे, त्या गोष्टी तुम्हाला इतरांपेक्षा पुढे घेऊन जाणार आहेत. मला असं वाटतं हे जे 10 सवयी आहेत, या जे 10 गुण आहेत, हे जर तुमच्यात आले तर नक्कीच तुम्ही अधिकारी बनणार आहात. नक्कीच 100% तुम्हाला जॉब मिळवण्यापासून, नोकरी मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाहीत. नक्कीच तुम्हाला हे सगळं पटलं असेल तर याची अंमलबजावणी करा. स्वतःच्या स्वभावानुसार, स्वतःच्या वातावरणानुसार या 10 सवयींमध्ये थोडेफार आणखी बदल तुम्ही करू शकता. तुमच्यावर मी हे अजिबात म्हणत नाही की जसंच्या तसं लागू होईल. तुम्हाला सांगितलेलंच आहे की अंधानुकरण करू नका, स्वतःनुसार त्याच्यामध्ये थोडे बदल करा आणि स्वतःच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी नक्कीच अंमलबजावणी करायला शिका. मित्रांनो, तुम्ही 100% या ठिकाणी इतरांच्या पुढे गेलेले असाल. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.